नमस्कार मंडळी, आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। कारली म्हटली की नाकं मुरडतात। ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी नक्की बनवून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत। कारल्याचे जी मागचे आणि पुढचे देठ कापायचे आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे गोल आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत। यानंतर यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत। जून बिया असतील तर त्या काढून टाकायच्या, कोवळ्या बिया असतील तर त्या तशाच ठेवल्या तरी सुद्धा चालतील। जून बिया असतात त्या कडू असतात, यामुळे भाजी खायला कडू लागते। यासाठी यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे। बिया काढल्यामुळे काय होतं, भाजी खाताना आपल्याला तोंडात या बिया येत नाही, दाताखाली या बिया लागत नाहीत आणि यामुळे भाजीचा कडवटपणा पण कमी होतो, भाजी कडू लागत नाही। तर हे बघा, कारल्याच्या बिया मी अशा काढून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने सगळ्या कारल्याच्या बिया काढून घ्यायच्या, सगळ्या कारली कापून घ्यायची। तर मी सगळी कारली आता कापून घेतलेली आहे। 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने कारली मिक्स केली हळद आणि मीठ घालून तर याचा कडवटपणा कमी होतो। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 15 मिनिटं ही कारली बाजूला ठेवून द्यायची आहे। भाजीला आपण मीठ लावून ठेवल्यामुळे 15 ते 20 मिनिटांनंतर याला पाणी सुटतं। यामधलं पाणी नंतर काढून टाकायचं आहे आणि 2 ते 3 वेळा ही भाजी चांगली धुवून घ्यायची। यामुळे यामधील कडवटपणा जो असतो, कडूपणा असतो, तो निघून जातो। तर 15 ते 20 मिनिटं भाजी अशीच ठेवायची आहे। त्यानंतर 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची। आता भाजी बनवण्यासाठी इथे पॅन गरम केलेला आहे। 2 चमचे तेल घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं परतवून खमंग सुवास यायला लागला यानंतर 2 मोठे पातळ चिरलेले असे स्लाइस केलेले कांदे घालायचे आणि कांदे चांगले या तेलावर परतवून घ्यायचे। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं। कांद्याचा रंग आता बदललेला आहे, कांदा चांगला फ्राय करून झालेला आहे। आता या घरगुती मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे, यामुळे याला चटपटीतपणा येतो। अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे। सगळे मसाले या तेलावरच कांद्याबरोबर परतवून घ्यायचे आहेत चांगले, म्हणजे मसाले भाजीला चांगले लागले जातात। आता कारलीला आपण जे मीठ आणि हळद लावून ठेवलेलं 15-20 मिनिटांनंतर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही धुतलेली कारली यामध्ये घालायची आहे सगळी। आता यामध्ये 1 चमचा कलोंजी मसाला घालायचा आहे। कलोंजी मसाल्यामध्ये धणे जिरे, बडीशेप, कांद्याच्या बिया आणि बरेच असे पदार्थ ॲड असतात आणि तो मसाला एकदम बनवून ठेवायचा आणि कारल्याच्या भाजीमध्ये तो वापरायचा। भरपूर चविष्ट भाजी बनते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी यावर शिंपडून घ्यायचं आहे। सगळे मसाले व्यवस्थित या कारलीला कोट करून घ्यायचे आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लीड लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची। मध्ये मध्ये 1-2 वेळा चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर 5 मिनिटं झालेली आहे। लीड ओपन करून मी एकदा पुन्हा मिक्स करून घेते। सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। मिक्स केल्यानंतर पुन्हा लीड लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं ही भाजी छान वाफवून घ्यायची। तर 7 ते 8 मिनिटं ही भाजी छान मी वाफेवर शिजवून घेतलेली आहे। कलर चेंज झालेला आहे। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपली कारली फ्राय तयार झालेली आहे। मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही एकदा कारली फ्राय नक्की ट्राय करून बघा। नाकं मुरडणारे सुद्धा ही भाजी नक्कीच खातील, अजिबात कडू लागत नाही। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।